प्रियंका गडवे, जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। आता सविस्तर बातम्या। जालन्यातल्या देवमूर्ती येथे जबरी चोरी करणारे 2 सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केलेत। अवघ्या 8 तासांच्या आत पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत तब्बल 7,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जालना तालुक्यातील देवमूर्ती येथे जबरी चोरी करणारे 2 सराईत गुन्हेगार जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत। 8 तासांच्या आत पोलिसांनी 2 सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 7,14,000चा मुद्देमाल जप्त केलाय। 11 ऑगस्ट रोजी जालना तालुक्यात देवमूर्ती येथे घरी भरदिवसा जबरी चोरी झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या चोरीच्या घटनेचा तपास करत असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलंय। अर्जुन सिंग, छगन सिंग भोंड, सागर सिंग, फंट्या सिंग अंधरेले उर्फ बावरी अशी ताब्यात घेतलेल्या 2 जणांची नावं आहेत। जालना शहरातील कन्हैयानगर चौफुली येथे सापळा रचून पोलिसांनी दोघांना शिताफीने ताब्यात घेतलंय। या आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेली रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, गुन्हा करताना वापरलेले हत्यार, गुन्ह्यात वापरण्यात आलेले 4 चाकी वाहन असा एकूण 7,14,380 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपासासाठी तालुका जालना पोलिसांच्या ताब्यात आरोपींना देण्यात आला आहे। काल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत देवमूर्ती नगर येथे एक दिवसात जबरी चोरीची घटना घडली होती, ज्यामध्ये काही लोकांनी एका व्यक्तीकडून कार आणि त्याच्या घराचे कॅश आणि गोल्ड वगैरे सगळा तो जबरदस्ती घेऊन गेले होते। लगेच आमची तालुका पोलीस स्टेशन आणि LCBची टीम त्यामध्ये ॲक्टिव्ह झाली आणि 8 तासाच्या आतमध्ये पूर्ण 100% मुद्देमाल रिकवर त्याच्यामध्ये केलेला आहे। 2 आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे। दोघे सराईत गुन्हेगार आहे। 7 तारीखला म्हणजे 4 दिवस अगोदर नागपूरमध्ये पण दरोडाची घटना याच आरोपींनी केलेली आहे आणि अमरावती, नागपूर, यवतमाळ 3 जिल्ह्यामध्ये हे वॉन्टेड होते। सगळे ठिकाणी दरोडा आणि रॉबरी सारखे गुन्हे याच्यावर दाखल आहे। तसेच प्रत्येकवर 25 ते 30 गुन्हे एवढे केसेस सर्वांवर रजिस्टर आहे। एक मोठा गँग जो की नागरिकांची सुरक्षा ती मोठी हानी करू शकत होता, ते पकडण्यामध्ये आमची टीमला सक्सेस भेटली आहे। महसूल पंधरवाड्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या साहित्यांची चाचणी आणि प्रात्यक्षिके करण्यात आली आहे। महसूल पंधरवाडा हा 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवला जात आहे। या पंधरवाड्याच्या अनुषंगाने आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत व्यवस्थापनाच्या साहित्याची चाचणी आणि प्रात्यक्षिके करण्यात आली। शाळेतील विद्यार्थी, अधिकारी वर्ग त्याचबरोबर अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत साहित्यांची माहिती आणि प्रात्यक्षिके करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी वर्ग, अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावर्षी पाऊस सगळीकडे चांगला आहे आणि दरवर्षी आपण आपत्ती व्यवस्थापनाचे सगळे जे इक्विपमेंट आहेत, साहित्य आहे, त्याची चाचणी पण करतो। ती चाचणी आपण मान्सूनपूर्व केली होती आणि त्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थी असतील, कर्मचारी असतील, त्याच पद्धतीने महापालिका, फायर ब्रिगेडचे कर्मचारी यांना इथे एक डेमो दिला जातो। काही नवीन जे साहित्य आणलेलं आहे, नवीन आता शासनाकडून बुलेट व्हेकल आलेले आहेत, बुलेट दुचाकी आलेले आहेत आणि त्यामध्ये पोर्टेबल इक्विपमेंट त्याच्यामध्ये आहेत की एखाद्या छोट्या गल्लीमध्ये जाण्यासाठी सुद्धा कोणते साहित्य नवीन आलेले आहेत, तर ते सुद्धा प्रात्यक्षिक प्रदर्शनी प्रशिक्षण इथं देण्यात आलं होतं। याकरिता आज याचं आयोजन करण्यात आलं होतं। सोबतच महसूल पंधरवाडा आहे आणि या पंधरवाड्याच्या अनुषंगाने हा आजचा उपक्रम आयोजित केला होता।
महास्वच्छता अभियानाअंतर्गत शहरातील कालीकुर्ती येथे खासगी प्लॉटवर कचऱ्याचा ढिगारा टाकून तिथे डम्पिंग ग्राउंड केल्या जाते की काय असा प्रश्न ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी उपस्थित केलाय. पाहुयात. एकीकडे शहरात महास्वच्छता अभियान सुरू आहे, मात्र महानगरपालिका परिसरातील उचललेला सर्व कचरा एका खासगी प्लॉटवर आणून डम्पिंग ग्राउंड तयार केले आहे. विशेष म्हणजे हा कचरा एका 90 वर्षाच्या वृद्ध बालकिशन शर्मा यांच्या घरासमोर टाकला जातो. या कचऱ्यामुळे तेथे डास आणि दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आणि वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. कालीकुर्ती येथील प्लॉटवर टाकल्या जाणाऱ्या ढिगाऱ्याची महानगरपालिकेने त्वरित साफसफाई करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक बालकिशन शर्मा, ॲडव्होकेट सीताराम धन्नावत, सुनील शर्मा, ॲडव्होकेट महेश धन्नावत, शुभम भुरेवाल यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जे काही स्वच्छता अभियान राबवलं जाते तो जो कचरा आहे पूर्ण कालीकुर्ती या परिसरात टाकला जातो असं काही आपलं म्हणणं आहे. या संदर्भात आपण तक्रार सुद्धा केली, काय सांगा? आज जर बघितलं तर पेपरमध्ये सुद्धा बातमी महानगरपालिकामार्फत प्रकाशित करण्यात आलेली आहे की गावातून 200 ट्रक 300 ट्रॅक्टर कचरा उचललेला आहे. पण हा कचरा कुठे टाकणार या समस्या त्यांच्या पुढे आहे. त्यांनी काय केलं, कालीकुर्तीमध्ये आमच्या म्हणजे बालकिशनजी शर्मा जे 90 वर्षीय वृद्ध आहे त्यांच्या एकदम घरासमोर तो कचरा टाकलेला आहे आणि त्याचा डोंगर तयार केलेला आहे. आज कचऱ्याचा डोंगरमुळे त्यांना म्हणजे जे वास आहे त्यामुळे ते जे वृद्ध आहे ते घरात बाहेर बसू शकत नाही आणि घरात एक चल कोंडल्यासारखंच त्यांना वाटत आहे आणि त्यांची प्रकृती खालवत आहे. आता त्या परिसरातील सर्व लोकांची आम्ही स्वाक्षरी घेतली की खाजगी प्लॉटवर तुम्ही जे डोंगर तयार केलेला आहे, कचऱ्याचा ढीग डम्पिंग ग्राउंड तयार केलेला आहे, तो लवकरात लवकर उचलून घ्यावा आणि दिखावा न करता खरं स्वच्छता करायचं असेल तर हा डोंगर साफ करावा आणि वृद्धाला न्याय द्यावा. कमीत कमी 50-100 लोकांची यावर स्वाक्षरी आहे. आणि जर वृद्ध जे आहे बालकिशन शर्मा ते तर अन्य त्याग करण्याचा सुद्धा विचार करत आहे की जर हे जे डम्पिंग ग्राउंड हटवलं नाही तर ते अन्य त्याग सुद्धा करणार आहे 15 ऑगस्टपासून. तर मला आता आज आम्ही आयुक्तांना सुद्धा हे तक्रार देणार आहोत. पण आयुक्त साहेबची यंत्रणा स्वतः हे कार्य करत असल्याने जिल्हाधिकारी साहेबांना भेटून सुद्धा ही तक्रार आम्ही देणार आहोत. आम्हाला आशा आहे की आता रोटरी क्लब वगैरे क्लब किंवा त्यांच्याकडून त्यांना साहित्य भेटत आहे, सर्व सामान भेटत आहे, याचा सदुपयोग करून त्यांनी कमीत कमी घाण उचलून घ्यावी. आज रोटरीमुळे आपण बघित आहोत की 400 ट्रक कचरा निघत आहे. म्हणजे गावात किती कमतरता आहे, नगरपालिका कामच करत नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे आणि रोटरीने हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे नगरपालिकाने जर आता जागृत जाऊन तो डम्पिंग ग्राउंड हटवला नाही आणि इतर ठिकाणी जे त्यांनी डम्पिंग ग्राउंड तयार केले ते सुद्धा हटवण्यात यावं, नसता मोठं आंदोलन उभं राहणार आहे. सेवली गावामध्ये 1 किलोमीटर पर्यंत सिमेंट काँक्रिटीकरणाचा रस्ता आणि सेवलीहून हायवेकडे जाणारा 4 किलोमीटर डांबरी रस्ता दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असून आपण या रस्त्यासाठी 9 कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. हा रस्ता तातडीने पूर्ण करण्याकरिता गावातील नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी सेवली येथे पत्रकारांशी संवाद साधताना केलाय. सर्वात मोठं गाव आहे. या शहरामध्ये पावसाळ्यामध्ये खूप चिखल होत होता. मुख्य रस्त्यावरून चालता येत नव्हतं. पेट्रोल पंप, पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद शाळा, गाव भागातून हनुमान मंदिर आणि दर्गा हा 9 कोटी रुपयाचा सिमेंट रोड मंजूर केला होता. या सिमेंट रोडचं काम चालू झालेलं आहे. या कामाचा कालावधी 9 कोटी रुपयाच्या कामाचा कालावधी हा 12 महिन्याचा आहे. असं असलं तरी 2 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे. या कामाला सुरुवात झालेली आहे. शेवली गावातले सर्व नागरिक आहेत, बंधू भगिनी आहेत, यांच्यासाठी हा रस्ता होत आहे. 9 कोटी रुपयाचा मजबूत रस्ता. पुढचे 50 वर्ष या रस्त्यावर खड्डा पडणार नाही अशा रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. मजबूत रस्ता होणार आहे. परंतु काही अतिक्रमण आहेत, कोणी वटा टाकलेला आहे, रस्त्यावर त्याची रुंदी कमी झालेली आहे. या रोडजवळच्या सर्व नागरिक भावांना भगिनींना माझी विनंती आहे की आपला रोड हा 30 फूट करायचा, 25 फूट करायचा का 20 फूट करायचा.
गावातल्या सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन आपण हा रस्ता कोणाचंही घर न पाडता, कोणाच्याही घराला धक्का न लागता हा रोड करत आहोत. छोटी मोठी अतिक्रमण आहेत ही सगळी काढली पाहिजेत अशा प्रकारची मी विनंती केलेली आहे. हा रस्ता करताना सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, सर्व ग्रामपंचायत सदस्य आहेत, गावातले सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत, यांनी सहकार्य करावं आणि हा रस्ता 9 कोटी रुपयाचा पूर्ण करण्यासाठी मदत करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. जालना येथील आकाश मुथा यांच्या वतीनं 3 दिवसीय जैन क्रिकेट लीग सीझन 2 टर्फ क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये महिला आणि पुरुष संघाने सहभाग नोंदविला होता. यावेळी महिला गटातून केसरिया किंग्स संघाने विजेतेपद पटकावलं आहे. पाहुयात. जैन क्रिकेट लीग सीझन 2 टर्फ क्रिकेट सामन्याचे आयोजन जालना येथे करण्यात आले होते. यामध्ये महिला पुरुष गटासाठी क्रिकेट सामने घेण्यात आले. यामध्ये 11 पुरुष संघांनी सहभाग नोंदवला होता तर 6 महिला संघांनी सहभाग नोंदवला होता. महिला गटातून केसरिया क्वीन्स संघाच्या कॅप्टन तृप्ती कोठारी यांच्या नेतृत्वाखाली जैन चॅम्पियन्स लीग 2 टर्फ क्रिकेट सामना 2024 चे विजेते ठरले आहे. कोठारी इंटरनॅशनल स्कूलचे सेक्रेटरी प्रसन्न कोठारी, कीर्ती सागर, दीपक मोदी, चैतन्य देसरडा, प्रवन बोर्डिया या मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन विजयी संघाला गौरवण्यात आला आहे. तर पुरुष संघातून विशाल मुथा यांच्या संघाने विजेतेपद मिळवले. याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन संघाला गौरवण्यात आले. आणि हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. जालना शहर महानगरपालिका जालना. पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन. पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा. कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते. बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी. घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये. पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत. पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे. पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डेंग्यू रोगाचा प्रसार इडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद,
आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते। डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात। डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात। यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा। या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत। साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे। वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे। कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत। आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत। खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत। डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा। डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात। घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा। ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा। पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात। तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी। सर्दी, पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा।